स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि मोनिका आणि चिन्मय ठीक आहे, पण आज आपण फॅन कोणाचे आहोत? वृंदाचे. हाय 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 बाय द वे यार, काय एंट्री होती आणि काय रील्स चालू आहे, तुम्ही धुमाकूळ घालताय. म्हणजे मोनिका ठीक आहे, पण चिन्मय मार्केट डाऊन करतो. पूर्ण मला इतके मेसेजेस येत आहेत की मला चिन्मयचे जास्त, सरांचे जास्त आवडत आहेत रील बघायला. थोडंसं असं होतं, पण म्हटलं ठीक आहे, फॅमिलीचा एक पॅकेज छान मिळतंय. ट्रॅव्हलमध्ये म्हणजे ट्रेनमध्ये आम्ही एक तासभर ट्रॅव्हल करतो. मला खरंच टाइमपास होतो. मी स्क्रोल करत असते आणि नेट गेल्यामध्ये की माझं फ्रस्ट्रेशन होतं की अरे नाही मस्त चांगलं आहे. मला आवडते की कॉम्प्लिमेंट, एक ऑफिशियल कॉम्प्लिमेंट मला आज मिळालेली आहे. तर मी आता अजून भारी भारी रील करतो. मला पुस्तकं पाठवा, शब्द पाठवा, मी ते कसे गुंफायचे ते बघतो. कसं जमतं हे सगळं? म्हणजे काय शब्द तू वापरतोस, हे व्हॉइस ओव्हर करतोस ते ठीक आहे, पण कसं आणि ते कसे क्लिप्स घ्यायचे हे पण त्याला माहिती आहे की त्याच्याकडे ते क्लिप्स असतात. नाही उलटं आहे ते. मी क्लिप्स घेतो आणि मग त्याला त्यातल्या त्यात काय सूट नाही होणार ते मी बोलतो आणि मग ते त्याच्यामुळे ते गंमत वाढते, कारण ते ऑफबीट असतं ना, दोन्हीचा तसा काय संबंध येत नाही. म्हणजे वृंदानी बोट खाल्लं तर ती फिंगर चिप्स खाते, असं हे थोडं ऑड आहे ना. एकदा तुला टार्गेट करतायत, काही वर्षांनी तो हा व्हिडिओ बघ, हे सगळे ती म्हणणार आहे, मम्मा बाबा एम्बॅरेस करताय तुम्ही, स्टॉप इट राईट नाव. घराच्या कर्जाचे हप्ते खूप जात आहेत. हप्ते आपण भरायचे, फायनली घर तिच्या नावावर होणार, त्यामुळे तिच्याकडनं काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून थोडस बाकी काय असं काय प्रांजळ येतोय, बाकी काय नाही. मोनिका आतापर्यंत चिन्मय ऑफ कॅमेरा काम करत होता, तू ऑन कॅमेरा काम करत होतीस, पण आत्ता त्याच्या सोशल मीडिया अपिअरन्समुळे आज चिन्मयचे फॅन मॅक्झिमम आहेत, आय एम शुअर. कसं वाटतं आज एक बायको म्हणून? आम्हाला उलट ना काय ना, एक फॅमिली, एक छान अशी फॅमिली जी एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये आहे, मराठी वर्ल्डमध्ये. आणि आता खूप जणांना म्हणजे असं हा पर्सनल मुद्दा आहे, पण मुलं नको असतात किंवा पण आम्ही ना एक फॅमिली कशी छान राहू शकते कामं बॅलन्स करून, कसं एक कसं म्हणजे तोही बिझी असतो, मीही बिझी आहे आणि मी पण कंटिन्युअसली नंबर 1 सिरियलमध्ये काम करते आहे, येट मला बाळ आहे आणि काम कसं मॅनेज करू शकतो. आणि इट्स गुड टू हॅव अ फॅमिली, हे आम्हाला पोर्ट्रे करायचं आहे, जे आम्ही हळूहळू पुढच्या रील्समधून पोर्ट्रे करू. सो व्हाईट म्हणजे व्हाईट, ब्लॅक आणि रेड असं कॉम्बिनेशन, हे इथे पण फॅमिली. हो, इथे पण फॅमिली, कारण की हे तर मला डिझायनरनी दिलं होतं आणि आम्हाला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी, एक वाईट बॅलन्स करण्यासाठी आम्ही एक चिन्मयला म्हणाले वाईट घाल. आणि माझा कपड्यांचा एकच क्रायटेरिया असतो, माझा कपड्यांचा एकच क्रायटेरिया असतो, जे बसतात ते. त्यामुळे मला फार काही चॉईस नसतो कपड्यांमध्ये, अनफॉर्च्युनेटली. तर हां, वृंदा तुला यावर काय म्हणायचंय? काय म्हणतेस वृंदा? आणि वृंदाने माईककडे प्रश्नार्थक रीतीने पाहून माईकच वाजवायला सुरुवात केलेली. पण मला असं वाटतं चिन्मय तुला ना लगेच कॉमेंट्रीसाठी बोलवतील. आम्हाला खरंच मजा येईल, कोणी चॅनल चेंज करणार. चला आता उद्या फायनल मॅच जातो मग तिकडे. पण तोही एक येऊ दे ब्लॉग. नक्की 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 100%. सो मच. मी ना आज वेट करत होते की तुम्ही कधी येताय रेड कार्पेट. मला अजून 1 वर्ष थांब, मीच बोलायला लागेल. हो, मग बाकी सगळ्यांची बोलती बंद करणार. टाटा करा टाटा. आणि फ्लाइंग केस कशी देते? फ्लाइंग किस कशी देते? फ्लाइंग किस एवढ्या लाईट मध्ये ह्याच्यामध्ये तिने जर केलं, तर ती हिरोईन. मुलांचं शक्यतो काम असतं आपल्या आई वडिलांना तोंडावर कसं पाडायचं. सगळे आई वडील सांगतात कविता म्हण, पाढी म्हण, आणि नाही येत त्यांना, त्यावेळेला मूड नसतो. केलंय पण बाय द वे. तेच म्हणजे सगळीच मुलं परंपरा चालवली पाहिजे. थँक्यू सो मच गाईज, आणि मज्जा करा. आज पुरस्कार सोहळा आहे, धमाल करा. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू.